तेच गाजराचा हलवा खाऊन कंटाळा आला असेल तर ही रबडीदार खीर एकदा नक्की ट्राय करा। या खिरीला जास्त सामान लागत नाही आणि 15 ते 20 मिनिटात ही खीर बनून तयार होते। ही खीर मी सर्व घरात असणाऱ्या अवेलेबल वस्तूपासूनच बनवलेली आहे। या खिरीमध्ये मिल्क पावडर नाही किंवा मावा नाही। ही खीर तरीही रबडीदार बनून तयार होते। तुम्ही सुद्धा अशी रबडीदार एकदा खीर नक्की ट्राय करा। तुमच्या इथे छोटा मोठा कार्यक्रम असेल किंवा 4 पाहुणे तुमच्या घरी येत असेल तर काहीतरी गोड बनवायचं असेल तर ही खीर तुम्ही एकदा नक्की त्यांना सर्व करा। नमस्कार, कशा आहात सर्वे? चला रेसिपी सुरू करूया। सर्वात आधी इथे मी 2 गाजर घेतले आहे। गाजर नेहमी लाल आणि चटकदार घ्या। हे गाजर जवळजवळ अर्धा किलो गाजर आहे। या गाजराची वरची साल काढून घ्या। तुम्ही एका पिलरचा सुद्धा वापर करू शकता किंवा चाकूचा सुद्धा वापर करू शकता। यामुळे सर्व घाण निघून जाईल किंवा बारीक बारीक मातीचे कण असतील ते सुद्धा यावरतून निघून जाईल। 4 जणांसाठी अर्धा किलो गाजर भरपूर होतात। तुमच्या घरी जास्त जण असेल किंवा जास्त पाहुणे असेल तर तुम्ही इथे प्रमाण वाढवू शकता। इथे मी दोन्ही गाजराची साल काढून घेतली आहे। आता एका चाकूच्या साहाय्याने मागचा पार्ट आहे तो सुद्धा काढून घ्या। तुम्ही पाहू शकता आतमधून सुद्धा गाजर एकदम लाल जरद आहे। याचप्रमाणे दोन्ही गाजराची मागचा पार्ट काढून घ्या आणि स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्या। इथे मी गाजर धुवून घेतला आहे आणि आता बारीक खिसणीने खिसून घेणार आहे। तुम्ही सुद्धा याचप्रमाणे बारीक खिसणीनेच खिसा। यामुळे खीर पटकन शिजते आणि छान दिसते। तुम्हाला जर मोठी खिसणी वापरायची असल्यास तर तुम्ही मोठी सुद्धा वापरू शकता। इथे मी सर्व गाजर खिसून घेतला आहे। तुम्हाला खीर झटपट करायची असल्यास तर तुम्ही इथे बारीक खिसणीच वापरा। बारीक खिसणीने किस बारीक येईल आणि खीर पटकन शिजून येईल। इथे मी अर्धी वाटीपेक्षा कमी तांदूळ घेतले आहे। हे तांदूळ मी अख्खे घेतले आहे। तुम्ही याऐवजी चुरी सुद्धा घेऊ शकता। नंतर इथे थोडं पाणी घालून हे तांदूळ मी 5 ते 7 मिनिट भिजत ठेवणार आहे। तुमच्याजवळ वेळ असेल तर या तांदळाला 1 ते अर्धा तास भिजत ठेवा। नंतर गॅसवरती एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घाला। मी इथे 1 चमचा तूप घातला आहे। नंतर यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही सुके मेवे घाला। इथे मी काही बदामाचे काप व पिस्त्याचे काप आणि काजूचे काप घेतले आहे। हे सर्व मी यामध्ये टाकून व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेणार आहे। साधारणतः 1 ते 1.5 मिनिट तुम्ही परतून घ्या। यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही सुके मेवे टाकू शकता। मी हे सुके मेवे गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतला आहे। आता एका डिशमध्ये किंवा वाटीमध्ये हे सुके मेवे काढून घ्या। याच कढईमध्ये आता 1 चमचा तूप घाला किंवा तुम्ही तुपाचं प्रमाण इथे वाढवू देखील शकता। नंतर आता बारीक किसलेला गाजराचा किस देखील घाला। मी इथे सर्व गाजराचा किस टाकलेला आहे। आता गाजराचा किस एका चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्या। तुपात छान परतून घ्या साधारणतः 1 ते 1.5 मिनिट। एकदा व्यवस्थित सर्व परतून झालं आणि सर्वीकडे तूप लागलं की यामध्ये तुम्ही साखर टाकू शकता आणि साखर खात नसाल तर तुम्ही यामध्ये गुळाचा देखील वापर करू शकता। गुळ खिसून किंवा गुळ पावडर वापरू शकता। आता मी यामध्ये 1 वाटी साखर घालणार आहे। तुम्ही चवीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता। साखर घातल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने साखर व्यवस्थित मिक्स करून घ्या। तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर करत असाल तर काळ्या रंगाचा ऑर्गॅनिक गूळ वापरा। दुधामध्ये काळ्या रंगाच्या गुळाने दूध फुटत नाही आणि खीर एकदम चविष्ट बनते, त्यामुळे काळ्या रंगाचा गूळ वापरा। मी इथे 2 ग्लास फुल क्रीम दूध घेतला आहे। तुमच्याजवळ फुल क्रीम दूध नसेल तर तुम्ही यामध्ये थोडी मिल्क पावडर सुद्धा टाकू शकता। मी इथे जवळजवळ 2 ग्लास म्हणजेच अर्धा लिटर दूध वापरलेला आहे। दूध घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मध्यम आचेवर साधारणतः 20 ते दूध घातल्यानंतर व्यवस्थित सर्व दूध मिक्स करून घ्या आणि साधारणतः मध्यम आचेवर 5 ते 7 मिनिट उकळू द्या। इथे तांदूळ व्यवस्थित भिजल्या गेले आहे। हे तांदूळ सुद्धा एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्या आणि जाडसर बारीक असं फिरून घ्या। इथे जास्त बारीक सुद्धा नाही आणि जास्त जाड सुद्धा नाही। मी इथे असं मध्यम बारीक फिरून घेणार आहे।
मी इथं मध्यम बारीक असं फिरवलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे मी जास्त बारीकसुद्धा केलं नाही आणि जास्त जाडसुद्धा केलं नाही, मध्यम बारीक मी इथं फिरवलेलं आहे। नंतर आता हे सर्व फिरवलेलं मिश्रण मी यामध्ये टाकून घेणार आहे। या मिश्रणामुळे आपल्या खिरीला बाइंडिंग येईल आणि खीर एकदम रबडीदार आणि लच्छेदार बनेल। त्यामुळे हे सर्व मिश्रण यामध्ये आवर्जून घाला। तुम्हाला हे मिश्रण स्किप करायचं असल्यास तुम्ही यामध्ये कंडेन्स मिल्क किंवा तुम्ही खवा देखील वापरू शकता। नंतर आता हे सर्व मिक्स करून घ्या आणि साधारणतः 10 ते 12 मिनिट मध्यम आचेवर उकळू द्या। नंतर यामध्ये आता सुखे मेवे घालून घ्या। इथे 10 ते 12 मिनिट झालेले आहे आणि मी हे सर्व सुखे मेवे यामध्ये टाकून घेणार आहे आणि खीर शिजताना अधूनमधून मिक्स करत राहा, कारण दुधामुळे खीर लागण्याची शक्यता असते, त्यामुळे अधूनमधून मिक्स करा। नंतर इथे मी काही 7 ते 8 वेलदोडे घेतले आहे, हे सुद्धा मी बारीक पूड करून यामध्ये घालून घेणार आहे। आता गॅस बंद करून वेलदोड्याची पूड टाकून घ्या आणि मिक्स करून घ्या। या सोप्या पद्धतीने तयार आहे आपली लच्छेदार आणि रबडीदार खीर। ही खीर तुम्ही गरमागरम किंवा फ्रीजमध्ये गार करून सुद्धा सर्व करू शकता। दोन्ही पण प्रमाणे ही खीर एकदम चविष्ट लागते। आणि ही खीर तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब, शेअर, लाईक नक्की करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।